बीडच्या गेवराई पांढरवाडी फाटा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेकडून छापेमारी, पोलिसांकडून 40 लाखांचा गुटखा जप्त तर एक आरोपी ताब्यात। अनिल गोटेच्या आरोपानंतर प्रशासनाकडून शासकीय विश्रामगृहाची तपासणी, खोली क्रमांक 102 मध्ये 1,84,00,000 रोकड सापडल्यानं खळबळ। रूम अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहायकाच्या नावानं बुक असल्यानं खोतकरांच्या अडचणीत वाढ। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज मिळावे यासाठी पैशाची मागणी करत मराठा तरुणांना गंडा। या विरोधात महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांची पोलीस ठाण्यात धाव। नवी मुंबईमध्ये पत्नी घटस्फोट देत नसल्यानं पतीकडून सुपारी देऊन पत्नीची हत्या। या घटनेमध्ये 3 आरोपींना अटक तर फरार आरोपीचा शोध सुरू। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोर्हाळे गावामध्ये बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून सख्ख्या बहीण भावाचा मृत्यू। घटनेमध्ये दोघांचाही मृत्यू झाल्यानं परिसरामध्ये हळहळ। कौटुंबिक वादातून मुलानंच वडिलांची हत्या केली। यवतमाळच्या नेर तालुक्यातील कोरेगाव येथील घटना। मद्यपान करून आईला करत असलेली मारझोड आणि शिवीगाळ यामुळे घेतलं टोकाचं पाऊल। जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीमध्ये 10 युनिट जळून खाक। आगीनंतर परिसरामध्ये धुराचे लोट। मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई। 2 वेगवेगळ्या प्रकरणात 22 लाखांचं सोनं आणि 76 लाखांचं परकीय चलन जप्त। या कारवाईमध्ये एका प्रवाशाला अटक केल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरात शस्त्रांचा धाक दाखवी 1.5 लाखांचा ऐवज लंपास। मंकी कॅप घालून 5 ते 6 जणांनी दरोडा घातल्याची माहिती। दरोडेखोर घरांची रेकी करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद। वर्ध्यामध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारले। वेळोवेळी कारवाई करूनही वाळू माफियांकडून बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्यानं प्रशासनाचा निरोप। अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा। तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismaza.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या।